कोल्हापूर म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येतात ते पिळदार शरीरयष्टी असलेले आणि शड्डू ठोकणारे पैलवान आणि त्यांची लाल मातीतील रांगडी कुस्ती। कोल्हापूरची ही कुस्ती आता फक्त कोल्हापूर आणि महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नसून ऑलिम्पिक पर्यंत जाऊन पोहोचली आहे। हेच कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी, डावपेच शिकण्यासाठी आणि आपलं शरीर बलदंड करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक मल्ल हे कोल्हापुरात येत असतात। या मल्लांचा दिनक्रम, आहार आणि व्यायाम नेमका कसा असतो हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी शीतल मोरे लोकशाही मराठी डिजिटल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कोल्हापुरातील विविध तालमींमध्ये कर्नाटक, दिल्ली, पंजाब, हरियाणासह महाराष्ट्रातील पुणे आणि नगरसह इतर जिल्ह्यातून अनेक मल्ल सरावासाठी येतात। कोल्हापूरचं वातावरण हे या मल्लांसाठी पोषक आहे। या पोषक वातावरणाचा फायदा त्यांना अन्न पचवण्यासाठी होतो। विशेषतः मल्लांना वजन वाढवण्यासाठी हे वातावरण पोषक ठरतं। कोल्हापुरातील राम सारंग यांच्या राष्ट्रकुल कुस्ती संकुलामध्ये जवळपास 100 पेक्षा अधिक मल्ल सराव करतात। यामध्ये परप्रांतीय मल्लांची संख्या जास्त आहे। या मल्लांना आधुनिक पद्धतीचं ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जातं आणि याचा फायदा जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवानांना होतो। पहाटे 4:30 वाजल्यापासून कोल्हापुरातील विविध तालमींमध्ये शिकणारे शेकडो पैलवान आपल्या सरावाला सुरुवात करतात। सरावामध्ये मातीतील कुस्ती बरोबरच मॅटवरील कुस्ती आणि विविध व्यायाम प्रकारांचा समावेश यामध्ये असतो। यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळे व्यायाम प्रकार, कुस्तीच्या डावांचा सराव, शरीरातील लवचिकता आणि चपळता यासोबतच स्टॅमिना या सर्व गोष्टी डेव्हलप करून घेतल्या जातात। मल्लांना पारंपरिक कुस्ती पद्धतीतील विविध डाव यामध्ये शिकवले जातात। यासोबतच आधुनिक पद्धतीचं ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जातं। विशेषतः याचा फायदा पैलवानांना जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये होतो। मुलांनी जो व्यायाम केला जातोय, त्यांच्या मसल्सची आम्ही जी पॉवर वाढवतोय, ते वेगवेगळे एक्सरसाइज घेऊन वेगवेगळे जुने पारंपरिक पद्धतीचे पण व्यायाम आम्ही घेतो। जोर बैठक आली, सपाटे आले, मातीचा हौदा उकरणे आला, पाठीवर घेऊन आखाड्यात मुलांना पाठीवर बसून चालण्याचा व्यायाम घेतला जातो। फळीवर बसून ती फळी ओढली जाते, दगडी रिंग असते, ती मानेमध्ये टाकून मातीवरचे जुने व्यायाम हेही तिथे घेतले जातात। आणि मॅटवर आपण मगाशी बघितलं की मुलं वेगवेगळे एक्सरसाइज करून, रिस्क एक्सरसाइज घेऊन चपळता त्याच्यामध्ये वाढवली जाते, लवचिकता वाढवली जाते, त्याच्यामध्ये दम, स्टॅमिना, खस या सगळ्या गोष्टी आम्ही डेव्हलप करून घेतो। या 2-2.5 तासाच्या सरावाने शरीरातील प्रोटीन्स लेवल कमी होते। तसंच शरीरातील थकवा भरून काढण्यासाठी थंडाई बनवली जाते। या थंडाईला पैलवानांच्या आयुष्यात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। साधारण दिवसातून 2 वेळा थंडाई बनवली जाते। सकाळी व्यायामानंतर आणि संध्याकाळच्या व्यायामानंतर ही थंडाई पिली जाते। ही थंडाई बनवण्याची देखील एक विशेष पद्धत आहे, ज्यामध्ये बडीशेप, धने, बेलदोडे, मगजबी, खसखस, बदाम आणि हे सर्व जिन्नस एका प्लेटमध्ये घेऊन ते भल्या मोठ्या दगडी खलबत्त्यात एका लाकडी मुसळीच्या सहाय्याने जवळपास 15 मिनिटे कुटून बारीक पेस्ट केली जाते। ही पेस्ट अगदी लोण्यासारखी मऊ झाल्यानंतर वस्त्रगाळ करून एका पातेल्यात काढली जाते। त्यात दूध आणि साखर घालून ते एकत्र करून ही थंडाई तयार केली जाते। थंडाई तिच्यामध्ये बडीशेप, धने, मनुके, खसखस हे पदार्थ घालून त्याच्यामध्ये बदाम टाकायचे आणि ती पूर्वीची प्रथा जी होती, दगडाच्या कुंडीमध्ये तिला असं लोण्यापेक्षाही बारीक करून तिचे वस्त्रगाळ करून त्याच्यात दूध, साखर हे पदार्थ टाकून ती थंडाई प्रॅक्टिस नंतर खेळाडूंना प्यायला दिली जाते। ही थंडाई बनवायला जवळपास अर्धा तास लागतो। पैलवान ही थंडाई पितात आणि व्यायामादरम्यान आलेला थकवा भरून काढतात। यानंतर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, सूप, दुग्धजन्य पदार्थ याच्यासह फूड सप्लिमेंट आणि सीझनल फळांच्या रसाचा समावेश असतो। पैलवानांकडून जेवणात दूध आणि तुपाचा न चुकता समावेश केला जातो। एक पैलवान दिवसाला जवळजवळ 2 ते 2.5 लिटर दूध पितो। यासोबतच पैलवानांच्या जेवणात मटण, चिकन, मच्छी, खेकडा, अंडी यांचाही समावेश असतो। या सगळ्या दिनक्रमामध्ये सरावासोबतच मानसिक दृष्ट्या कणखर बनण्यासाठी ट्रेनिंग देणंही तितकंच महत्त्वाचं असून ते ट्रेनिंगही या ठिकाणी दिलं जातं। या पैलवानांप्रमाणे तुम्ही देखील दैनंदिन जीवनात या सर्व गोष्टींचा अवलंब करून निरोगी आणि सुदृढ जीवन जगू शकता। तुर्तास या व्हिडिओमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लोकशाही मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राइब करायला विसरू नका।